मी अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आलो इथं गावात आपलं ढालगाव मुक्काम पोस्ट ढालगाव गाव आहे. हे आरेवाडी इथं बिरोबाच्या पावनभूमीमध्ये इथं जवळ आहे. 2 किलोमीटरवरती गाव आहे. हे तालुका कवठेमहांकाळ आणि जिल्हा सांगली गाव आहे. तर हे सगळे जर आपण पाहतोय, हे सगळे द्राक्ष बागायतदार आहेत. म्हणजे द्राक्ष बागायतदार म्हणजे शेतकरी बांधवांनो की ज्याला शेतीमधला अतिशय हुशार शेतकरी, की ज्याला प्रत्येक औषधाची माहिती आहे असा शेतकरी. आणि इथं आपण हे जे शेतकरी आहेत, तुमचं नाव सांगा. हनुमंत श्रीमंत देसाई. हनुमंत देसाई आहेत. यांची ही बाग आहे 1 एकर 4 गुंठ म्हणजे 44 गुंठ. 44 गुंठ. 44 गुंठ बाग आहे. 44. आणि कोणती व्हरायटी आहे? हे SSN. म्हणजे सुपर सोनाका. सुपर सोना सोनाका व्हरायटी आहे. आणि किती पेटी माल निघाला तुम्हाला? 5,500 निघाला. 5,500. आणि अजून किती निघाल? 1,000 निघाला. अजून 1,000 म्हणजे 5,500 पेटी गेले मार्केटला. अजून 1,000 पेटी आहे. तर 6,500 पेटी 1 एकरामध्ये माल निघतोय. आणि दर काय लागलाय? 450 रुपये. 450 गुणिले शेतकरी बांधवांनो 450 गुणिले 6,500 रुपये केल्यानंतर 29 लाख रुपये होतात एकरामध्ये. तर तुमची किती वर्षापासून बाग आहे? आता 4 वर्ष झाली. 4 वर्षापासून बाग आहे. हे 4थं पीक आहे. हे 4थं पीक आहे. तुमची द्राक्ष बाग कधीपासून तुम्ही लावली? 2003 पासून. 2003 पासून तुमची द्राक्ष बाग आहे. 2003 पासून तुम्ही किती पैसे मिळवले होते? किंवा कर्जात होता का फायद्यात होता? अहो हाय ते बी पैसे गेलं. कर्ज झालं. ते जवळ होतं. ते 2003 पासून किती कर्ज होतं? 16-17 लाख रुपये कर्ज होतं. आज अखेर म्हणजे आज तुम्हाला 16-17 लाख रुपये कर्ज होतं. आणि आता किती पैसे झाले तुमचे होणार आहेत? 29 लाख रुपये. 29 लाख रुपये. बघा शेतकरी बांधवांनो 2002-03 पासून यांची बाग होती. द्राक्ष बागायतदारांचं यांचं 16 लाख रुपये कर्ज होतं. हे 16 लाख रुपये कर्ज आता यांचं नील होऊन 13 लाख रुपये यांच्याकडे आज शिल्लक राहणार आहेत. हे बागायतदार आहेत ह्याच गावातले. मला किंवा महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत ना, ते लगेच व्हिडिओमध्ये कमेंट टाकतात हे खोटं आहे म्हणून. तुम्हाला तरी विश्वास बसलाच का? नाही. हां, तुम्हाला काय वाटतं? हे तुमचं नाव सांगा. माझं नाव दाजी ज्ञानू काकरे, ढालगाव. हां, मग तुमची बाग किती वर्षापासून आहे? माझी 4 वर्ष झाली. 4थं पीक आहे यावर्षी. 4थं पीक आहे. हे तुम्ही पहिली बाग बघितली तुम्ही? होय. तुम्हाला वाटलं होतं एवढी पेटी माल निघेल? नाही, माल एवढा निघेल वाटलं नव्हतं. हां, कारण ह्याच्या अगोदर पण माल होता, पण इतका माल आणि चालू वर्षीच्या सीझनला एवढा माल निघणं म्हणजे ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. चालू वर्षी, कारण चालू वर्षी बोलते असं आम्हाला पण वाटतं, कारण शक्य मला पण वाटतं. नाही, मी अगोदर बाग बघून गेलो. कारण मी अगोदर बाग 2-3 वेळा मला वाटतं 3-4 चक्रा झाले बागात या बागत. हां, कारण चालू वर्षामध्ये आमच्या भागात तर हो प्लॉट फर्स्ट नंबरला आहे. कारण एवढा मालही कोणाला नाही, आणि माल असला तरी त्याचं वजन नाही. तुम्ही थिनिंग केले ना या बागेचं? थिनिंग करताना आलता तुम्ही? बरं, तुमचा अनुभव सांगा थिनिंग करताना. इकडे या, इकडे या. हां, ज्यावेळेस बागेचं इकडे. मग थिनिंग करताना कसं दिलं होतं झाड? हे 7 रुपयानं. म्हणजे कमी माल कमी आहे म्हणून? माल कमी आहे म्हणून 7 रुपयाने त्याने घेतलं होतं ना. आणि जर माल जादा असेल ज्यादा असतं 10, 12, 13 म्हणजे मालाच्या हिशोबाने. थिनिंगच्या वेळेस तुम्हाला माल कमी असं त्यांना मग हाय या पेटीनुसार जर म्हणलं तर 12-13 रुपयानं झाड घेतलं पाहिजे होतं. 12-13 रुपयानं झाड घेतलं पाहिजे होतं. आणि माल मिडियम मध्येच होता. लय जास्त पण नव्हता आणि लय कमी पण नव्हता. हा, बरं, तुम्ही कोणती खत आपले निविष्ट वापरले? सगळ्या वापरले. 052-34, 60-20, अमिनो, 25 5 स्ट्रोक, लाईम सल्फर. तर शेतकरी बांधवांनो, यांनी मी जे सांगतोय तुम्हाला वारंवार, हे वॉटर सोल्युबलची वगैरे जे आहेत, कोणतीही खतं माल फुगण्यासाठी महागडी वगैरे वापरण्याची गरज अजिबात नाही. आज 6,500 पेटी बघतोय महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो. याला शक्य नाही, हे सगळं तुम्हालाही पटणार नाही. 6,500 पेटी ही फक्त आपल्या तंत्रज्ञानावर निघतात. इतर शेतकरी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगा. ही बाग बघा, प्रत्येकाकडे द्या तुम्ही. बोला तिथे घे करता शेती. आतापर्यंत आम्ही बघितलेलं नाही आहे की 5-5.5 टनापर्यंत 3 या 4 टनापर्यंत पेटी 3-4 हजार. हां, 3-4 हजार पेटीपर्यंत माल बघतोय. या शेतकऱ्यांनी नवीन हे केल्यामुळं आम्ही सुद्धा बघायला आलेलो आहे की कशा पद्धतीने माल काढलाय करून.
खरंच निघालाय काय? गावचंच आहे तुम्ही? ह्या हो डालगावचाच आहे आम्ही. अगोदर बघितली होती बाग? नाही पहिल्यांदाच आलतो बघायला, आम्हाला माहित खाताना नाही. वगैरे बघितलं? नाही हा. पण अजून सध्या माल बघितला, राहिलेला माल तो अजूनही 1000 पेटी का काहीतरी अजून शिल्लक आहे. शिल्लक आहे. तिकडे द्या. नमस्कार, मी राजाराम सुब्राव एमगर चोरोजी. मी सगळ्या म्हणजे आमिनो सगळं वापरले, लाईम सल्फर हे सगळं 52-34 वापरले. मी भाजीपाल्याला वापरले, शिमला मिरचीला, त्यानंतर आपलं वांग्याला, ही सगळ्यांना वापरल्या रिझल्ट एक नंबर आहे. कुठून घेतली होती औषधं? औषध आम्ही पंढरपूरवरनं राजेंद्र पाटील यांच्याकडनं आणली होती. बर आणि सगळे आम्ही स्वतः बनवली होती. विमिक सगळं घरी सगळं बर बनवून सगळं वापरलं होतं. बऱ्यापैकी एक नंबर रिझल्ट आहे. आणि क्वालिटी मालाची शायनिंग एक नंबर चांगल्या पद्धतीने येत्या. त्यांच्याकडे द्या. तुम्ही बोला. काय तुम्हाला वाटतं? बोला बिंदास. काय नाही, आता दरवर्षी तर थोडं बहुत येत होतं त्यांच्या बागेत, पण दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी जरा चांगला आहे. चांगला आणि आणि औषधीने बनवताना स्वतःहून बघितली. तुम्ही स्वतः बघितलेत हे? हा, बघितली. 6,500 पेटी तुम्हाला विश्वास बसतोय का? नाही बसत नाही, पण तो निघाला एवढी खात्री आहे. काय माझ्या समोर आहे सगळं, मी बऱ्याच वेळा येऊन जातोय, आठवड्यात नाही 10 दिवसात एकदा चक्कर मारत माझी असते तिथं. मग आता यांचं 16 लाख रुपये कर्ज फिटले की आता 13 लाख रुपये आणि शिल्लक आहे. होय माहित आहे. 22 वर्षामध्ये कर्ज फिटत नव्हतं बागायचं. नाही, ते आहेच. दुकानदाराची उधारी बाकी, लाख मधलं 50 भागवायचं, पुढल्या वर्षी देतो मग देतो आलं. हा, पण आता मात्र सगळ्यांचं नील करून हे करायचं. हे बागायदार आहे बघा, तरुण बागायदार आहे. हा, तरुण बागायदारांकडे द्या. हा, ज्यांची पण द्राक्ष आहेत. हा, तुमचं बोला. तुम्हाला काय वाटतं विषय? काय नाही, ही वापरलेलं नाही. 0.34 60-20 वापरलेलं चांगलं आहे अत्यंत. सर्व शेतकऱ्यांनी वापरावं. कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न येते एवढी खात्री आहे आपल्याला. चांगली झालती ते. ही बाकीची कॅनॉपी ही चांगली झालती. आम्ही येऊन गेलतो, पॉईंट चांगला होता प्लॉटला. बाग लावल्यापासून बघा, नाही, माल जास्त असून म्हणजे मालाची क्वालिटी चांगली होती. माल जास्त असून हा, बोला. हे आमचे माझी पण स्वतःची डाळिंब बाग आहे, आपली पपई आहे. मी पण पपईला सोडलंय. पपई जर मार्केटमध्ये जर पाठवली आपण तर त्याची गोडी बघून ती व्यापारी म्हणतो तुमची पपई मला परत आणि मार्केटला पाठवा, लोकल मार्केटवाला. म्हणजे त्याची गोडी म्हणा, त्याची शायनिंग म्हणा, आणि त्याला वजनाला जर ह्याचा सामीनाशक सोडल्यामुळे आपला वजनाचा त्याचा वजन जरा जास्त येतं त्याचं. ही बाग बघताय, 6,500 पेटी निघाल्या. एवढा माल निघाल्यानंतर बाग ही द्राक्ष बाग ट्रेसमध्ये जायला हवी होती. बागेमध्ये अजूनही कॅनोपी आहे, हिरवा गर्दपणा आहे, पानं गळायला हवी होती, परंतु कुठंही पानं वगैरे गळलेली नाहीत. अजूनही बाग फुल आहे. आता तुम्ही देसाई साहेब एकच काम करायचे, पुढल्या वर्षी जर आणि तुम्हाला एवढा काय होतं की एखाद्या वर्षी फुल माल निघतो द्राक्ष बागेत आणि पुढल्या वर्षी झटका बसतो, कारण स्टोरेज कमी झालेलं असतं. आता तुम्हाला पुढल्या वर्षी तुम्हाला एवढाच माल निघेल. एक काम करायचं, आपलं 60-20 एकराला 30 लिटर ॲट ए टाईम तुमचं हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानं अमिनो ॲसिड 30 लिटर 1 टाइम दाबायचं. परत तुम्ही आणि आहे एवढा माल तुम्ही घेऊ शकता. बाग फेल जाणं हा विषय राहणार नाही. जे घड लागत नाही, तुमचे घड तयार होणं, आता तुम्ही सोडलं की तुमचं ऑटोमॅटिक घड तयार होणार. स्टोरेज आत्ता पाहिजे त्याला. माल कमी, आता पाठीमागच्या वर्षी माल कमी आला. तुम्ही एवढं करा, माल तुम्हाला फुल येणार. हा, आता पावसामुळे टेम्परेचर लागलं नाही का बघा, म्हणून आम्ही हेच सांगतोय, निसर्गावच आहे. मग गर्भधारण्याचे जे काही कंपनी औषधं विकतायत गर्भधारण्याची, तुम्ही एवढी काही वापरता का नाही? वापरले, मग त्याचे रिझल्ट आले नाहीत, मग ते बोगस प्रोडक्ट आहेत असे म्हणायचे का आपल्याला? तसंच म्हणावं लागेल. हा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही शेवटी निसर्गावर गेला. मग तुमच्या गर्भधारण्याची नाही नावं घेऊ नका. गर्भधारण्याची जेवढी 1000 रुपये लिटरनं तुम्ही औषधं मारली, 1012 तुम्हाला लिहून दिली ही गर्भधारणा हे मारल्याशिवाय होत नाही, तुम्ही त्यांना प्रश्न का विचारले नाहीत? मग आम्ही जे सांगतोय हे निसर्गाचं काम आहे. हा निसर्गाला काम करू द्या तुम्ही. फक्त आपण त्याला फक्त मदत करायची आहे, त्याच्या चक्राला हे करायचं आहे. आणि अमिनो ॲसिड हे ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये
जो 6वा अध्याय आहे, आपल्याला संस्कृत जमत नसेल तर वाचू नका. खालचं मराठीमध्ये ती रूपांतर करून दिलेलं आहे आपल्या संतांनी. तर आई जगदंबा ही जगाची आई आहे. कुंडलिनीचा तो पूर्ण हे आहे, ती जगाची आई आहे. आणि ह्या विश्वाचं बीज सांभाळण्याची जबाबदारी तिच्याकडे आहे. आज हे जे आहेत आणि हे अमिनो ॲसिड आपल्याला आई जगदंबेनं तुम्हाला देण्यासाठी दिलेलं प्रोडक्ट आहे. आज अमिनो ॲसिड 1000 रुपये लिटरचं 40 रुपयात तयार होते. हा धंदा मांडू शकत होतो आपण, परंतु हे तुम्ही तयार करा. कुणाकडूनही मटेरियल घ्या. तर ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये 274 ओवी आहे. हे कुंडलिनी जगदंबा, मी त्या कुंडलिनी शक्तीला जगदंबा म्हणजे जगाची आई म्हणलंय. ते चैतन्य चक्रवर्ती शोभा, म्हणजे जे चैतन्य आपण म्हणतो ना सगळे निर्गुण निराकार, त्याला चैतन्य आणि चक्रवर्ती म्हणजे राजा. चैतन्याच्या चक्रवर्ती म्हणजे चैतन्याचा राजा, आणि त्याची चक्रवर्तीची शोभा म्हणजे त्याची बायको, त्याची राणी. जया विश्वबीजाच्या कोंबा म्हणजे जगाच्या विश्वबीजाच्या कोंबाला सावली केली, असं ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे. ती जगदंबा, आणि ती आज ही जमीन तुमची खराब होण्याच्या मार्गावर आहे. तर हे जगदंबेचंच काम आहे की आता हे जर जग आणि हे विश्वाचं बीज जर नष्ट होण्याच्या मार्गावर जर येणार असेल तर आज हे कोणाकडून तर काम करून घ्यावं लागेल. म्हणून ही आई जगदंबा आपल्यामार्फत निवडलं किंवा आपण हे काम करतोय. म्हणून अमिनो ॲसिड हे तुमची जमीन सळी करण्याचं काम करणार. म्हणून अमिनो ॲसिड हे भरपूर वापरा. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हीही आपले नवीन व्हिडिओज तुम्हाला येत राहतील. खूप जणांचे म्हणते सर महिना झाला व्हिडिओ आला नाही, मॅसेज येत आहेत, सर नवीन व्हिडिओ आला नाही, काळजीत आहात. तर आज व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे. तर इथंच थांबतो. जय जवान जय किसान.